जालन्यातल्या चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांचा ठिय्या। वडीगोद्री येथे ओबीसी कार्यकर्त्यांनी शिवरायांचा फोटो असलेला झेंडा फाडल्याचा आरोप। झेंडा फाडणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। जालन्यातल्या चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले। काल वडीगोद्री येथे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेल्या मराठा बांधवांना मारहाण झाली। त्याचबरोबर एका ओबीसी कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला झेंडा फाडल्याचा आरोप या मराठा आंदोलकांनी केलाय। त्यामुळे त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी चंदनझिरा पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केले। यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। कटके हरामखोरावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। कटके हरामखोरावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। दादा मला सांगा की कशासाठी तुमचं आंदोलन चालू आहे आणि काय तुमची मुळात मागणी आहे? काल अंतरवाली सराटी येथे आमचे काही मराठा बांधव मनोजदादा जरांगे यांच्या भेटीसाठी जात असताना वडीगोद्री येथे ओबीसी बांधव काही तिथं आमरण उपोषण करत आहे। तो कोणी बळीराम खटके नावाचा माणूस आहे। त्या माणसानं ज्या भगव्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला आहे तो झेंडा फाडला आणि समस्त महाराष्ट्राचा त्याने अपमान केला। कारण शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे नाही परंतु संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान। म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्याला तात्काळ अटक ही झालीच पाहिजे। शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। तो जोपर्यंत तो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा या तरुण बांधवांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे। आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आमचा चंदनझिरा सकल मराठा समाजातर्फे सशक्त पाठिंबा आमचा। दादा तुमचं नाव सांगा। जगन्नाथ कारभारी चव्हाण। दादा काय तुमची मागणी आहे? काल वडीगोद्री येथे बळीराम खटकेंनी आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या। आमचे पोरं शांततेत चालले असताना त्यांनी आमच्या पोरांना मारहाण करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अन्यथा आम्ही पोलीस स्टेशनहून हलणार नाही। अनिल मदान।